Good morning, students. In previous lecture, we see the structure of chloroplast. In that, there are thylakoid membrane is present and double-layered membrane is present, is external and internal membrane. In thylakoid membrane, there are photosynthetic pigments are present. All photosynthetic pigments are present in upper side of thylakoid membrane. Today we see the photosynthetic pigments. How many photosynthetic pigments are present in plants? There are two main types of photosynthetic pigments in higher plants, namely chlorophyll and carotenoid. Here in plants, in higher plants, there are two main types of photosynthetic pigments. Which one they are? First is chlorophyll and second is carotenoid. Chlorophyll is the main important photosynthetic pigment present in plants. Then first photosynthetic pigment is chlorophyll. Chlorophyll is green in color. That's why all plants have the leaves green in color. In chlorophylls, there are green photosynthetic pigments are present. That's why the color is green. There are chlorophyll A and chlorophyll B are found in the higher plants. In higher plants, there are mainly two types of chlorophylls are present. Chlorophyll A and chlorophyll B is present in higher plants. That's why they are called as universal or primary photosynthetic pigments. Means chlorophyll A and chlorophyll B हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्लोरोफिल प्रेझेंट आहेत ऑल हायर प्लांट्समध्ये. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं तर युनिव्हर्सल ऑर प्रायमरी फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. देन क्लोरोफिल मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ टेट्रापायरल हेड म्हणजेच काय तर पॉर्फायरिन रिंग विथ मॅग्नेशियम ॲटम इन द सेंटर अँड फायटॉल टेल अटॅच टू द पॉर्फिरिन ग्रुप. आता याच्यामध्ये काय होतं तर क्लोरोफिल मॉलिक्यूलमध्ये काय कन्सिस्ट असतात तर टेट्रापायरल हेड प्रेझेंट असतं. म्हणजेच काय पॉर्फायरिन रिंग इज प्रेझेंट विथ मॅग्नेशियम ॲटम. ह्याच्यामध्ये काय असतो इन द सेंटरला मॅग्नेशियम ॲटम इज प्रेझेंट असतो. अँड फायटॉल टेल अटॅच टू द पॉर्फायरिन ग्रुप. जो पॉर्फायरिन ग्रुप आहे त्याच्या हेडला टेट्रापायरल हेड असतो आणि जो टेलचा रिजन आहे तिथं काय असतं तर फायटॉल टेल इज प्रेझेंट अटॅच्ड टू द पॉर्फायरिन रिंग. अँड मिथिल ग्रुप, मिथिल म्हणजेच काय CH3 ग्रुप इन क्लोरोफिल ए इज रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड ग्रुप इन क्लोरोफिल बी. आता ह्याच्यामध्ये क्लोरोफिल एमध्ये कोणता ग्रुप असतो CH3 म्हणजेच काय मिथिल ग्रुप. तर क्लोरोफिल बीमध्ये काय ह्याच्याऐवजी मिथिल ग्रुपच्या ऐवजी तो रिप्लेस्ड झालेला असतो कशाने अल्डिहाइड ग्रुप म्हणजेच काय CHO ग्रुपने क्लोरोफिल बीमध्ये अटॅच्ड झालेला असतो. आता हा झाला पहिला फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफिल. क्लोरोफिलमध्ये काय झालेलं असतं की ग्रीन पिगमेंट्स, ग्रीन कोणते तर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स प्रेझेंट असल्यामुळं की क्लोरोफिल हे किंवा ऑल प्लांट्सला काय असतं तर ग्रीन कलर असतो. तर मेनली काय आहे फोटोसिंथेटिक पिगमेंट हायर प्लांट्समध्ये कोणता प्रेझेंट असतो तर क्लोरोफिल. ह्याच्यामध्ये काय असतात तर ग्रीन पिगमेंट्स प्रेझेंट असतात क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. आणि सगळ्या हायर प्लांट्समध्ये हे काय असतात मोस्टली प्रेझेंट असतात म्हणून त्यांना म्हटलं जातं तर युनिव्हर्सल ऑर प्रायमरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. आता सेकंड आहे कॅरोटिनॉइड. कॅरोटिनॉइड काय करतात बघा तर कॅरोटिनॉइड्स आर लिपिड कंपाऊंड्स प्रेझेंट युनिव्हर्सली इन ऑलमोस्ट ऑल हायर प्लांट्स अँड सेव्हरल मायक्रोब्स. आता हे जे कॅरोटिनॉइड्स आहेत ते कुठं प्रेझेंट असतात तर युनिव्हर्सली हे काय आहेत लिपिड कंपाऊंड्स आहेत आणि प्रेझेंट युनिव्हर्सली इन ऑलमोस्ट ऑल हायर प्लांट्स. सगळे जे हायर प्लांट्स आहेत आणि सेव्हरल मायक्रोब्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय असतात हे कॅरोटिनॉइड लिपिड कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतात युनिव्हर्सली. देन दीज इन्क्लूड्स ऑरेंज रेड कॅरोटीन्स अँड येलो झॅन्थोफिल्स. आता हे जे कॅरोटिनॉइड्स आहेत त्यांच्यामध्ये दोन मेन कंपोनंट्स असतात किंवा ऑरेंज रेड कॅरोटीन्स अँड येलो झॅन्थोफिल्स हे दोन कंपाऊंड प्रेझेंट असतात बघा. कोणते कोणते रेड कॅरोटीन्स अँड येलो झॅन्थोफिल्स. आता जे हायर प्लांट्स आहेत हायर प्लांट्स कोणते कॅरोटिनॉइड
In higher plants, carotenoids mainly absorb wavelengths in the violet to blue region of the visible spectrum. आता काय करतात हे हायर प्लांट्समध्ये कॅरोटिनाइड मेनली ॲब्सॉर्ब वेवलेंथ, ज्या वेवलेंथ्स आहेत फोटोसिंथेसिस म्हणजे ह्या लाईटकडून येणाऱ्या वेवलेंथ्स आहेत इन द वॉयलेट टू ब्ल्यू रिजन, म्हणजे वॉयलेट टू ब्ल्यू रिजनमध्ये ऑफ द विजिबल स्पेक्ट्रममध्ये ज्या असणाऱ्या वेवलेंथ्स आहेत त्या काय करतात, हे कॅरोटिनाइड काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. लाईट एनर्जी कॅप्चर्ड बाय कॅरोटिनॉइड्स इज ट्रान्सफर्ड टू क्लोरोफिल ए. मग ही जी लाईट एनर्जी ह्याच्याकडून लाईट रिजनकडून जी कॅप्चर झालेली आहे ते काय करतात, कॅरोटिनॉइड ट्रान्सफर करतात क्लोरोफिल एला. क्लोरोफिल एला ट्रान्सफर केल्याच्या नंतर काय होतं, दे आल्सो प्रोटेक्ट क्लोरोफिल फ्रॉम फोटो ऑक्सिडेशन. मग हे काय करतात, तर जे हे आहेत प्रोटेक्ट करतात क्लोरोफिलला फ्रॉम फोटो ऑक्सिडेशन, जे फोटो ऑक्सिडेशन होतं त्याच्यापासून क्लोरोफिलला काय करतात, प्रोटेक्ट करतात. असं काय हे काय करतात, जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत ते काय करतात मेन रोल, तर द लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द कॅरोटिनाइड इज ट्रान्सफर्ड टू क्लोरोफिल ए टू बी युटिलाइज इन फोटोसिंथेसिस. मग जी लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब झालेली आहे कॅरोटिनाइडकडून, मग ती कशामध्ये ट्रान्सफर केली जाते, क्लोरोफिल ए टू युटिलाइज्ड फोटोसिंथेसिस. मग फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ती काय केली जाते, युटिलाइज केली जाते. बघा, क्लोरोफिल ए अँड बी डिफर इन द नेचर ऑफ ग्रुप्स, म्हणजे हे जे आहेत क्लोरोफिल ए आणि बी आहेत ते मेन कंपाऊंड्स आहेत क्लोरोफिलमध्ये प्रेझेंट असणारे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, अँड दे आर almost in green in color. Then chlorophyll A has a methyl group while chlorophyll B has an aldehyde group. म्हणजेच क्लोरोफिल ए मध्ये कोणता ग्रुप असतो, मिथिल, आणि क्लोरोफिल बी मध्ये अल्डिहाइड ग्रुप असतो. केमिकली क्लोरोफिल मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ 2 parts, head of tetrapyrrole, the porphyrin ring, and a long hydrocarbon tail called phytol attached to the porphyrin group. म्हणजे मी मागे सांगितल्याप्रमाणे की ज्या क्लोरोफिलचा मॉलिक्यूल आहे तो काय करतो, 2 पार्ट कन्सिस्ट करतो. पहिला आहे हेडमध्ये काय असतात, टेट्रापायरल, द पॉर्फायरिन रिंग, अँड द हायड्रोकार्बन टेल कॉल्ड फायटॉल अटॅच टू द पॉर्फायरिन ग्रुप. देन कॅरोटिनाइड आर लिपिड कंपाऊंड प्रेझेंट युनिव्हर्सली इन ऑलमोस्ट ऑल द हायर प्लांट्स. आता सेकंड जो आहे कॅरोटिनाइड ते काय आहेत, लिपिड कंपाऊंड आहे आणि प्रेझेंट कुठं असतात, तर युनिव्हर्सली इन ऑलमोस्ट ऑल द हायर प्लांट्स अँड सेव्हरल मायक्रो ऑर्गॅनिझम. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतात, हे प्रेझेंट असतात. दे आर युजली रेड, ऑरेंज, येलो, ब्राऊन अँड आर असोसिएटेड विथ क्लोरोफिल. म्हणजे हे डिफरंट कलरमध्ये असतात. ऑलवेज काय असतात, रेडमध्ये असतात, ऑरेंज कलरमध्ये असतात, येलो कलरमध्ये, ब्राऊन कलरमध्ये असतात. आणि क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत मोस्टली कसे असतात, ग्रीन कलरमध्ये असतात. दे आर ऑफ 2 टाईप्स, द कॅरोटिनाइड अँड झॅन्थोफिल्स. म्हणजे हे जे आहेत कॅरोटिनाइड्स 2 टाईप्समध्ये आहेत, एक आहे कॅरोटिन्स आणि दुसरा आहे झॅन्थोफिल. द कॅरोटिन्स आर ऑरेंज रेड अँड झॅन्थोफिल कंटेन ऑक्सिजन. जो कॅरोटिन्स आहेत ते कसं आहे, ऑरेंज रेड, आणि झॅन्थोफिल जो आहे तो काय आहे, कंटेन ऑक्सिजन. द लाईट एनर्जी, मग हे काय करतात, सगळी जी लाईट एनर्जी आहेत फ्रॉम द सन ती ॲब्सॉर्ब केली जाते बाय द कॅरोटिनाइड्स इज ट्रान्सफर्ड टू क्लोरोफिल ए टू बी युटिलाइज्ड इन फोटोसिंथेसिस. मग फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जी एनर्जी यूज केली जाते तर ती कुठून येते बघा, द लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय कॅरोटिनॉइड्स इज ट्रान्सफर्ड टू क्लोरोफिल ए. मग ही जी लाईट एनर्जी आहे ती सगळी ट्रान्सफर केली जाते क्लोरोफिल एला टू बी युटिलाइज्ड इन फोटोसिंथेसिस. म्हणजे ज्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जी लाईट एनर्जी यूज केली जाते ती कुठून येते, तर ॲब्सॉर्ब केली जाते कॅरोटिनाइड पिगमेंट्समधून आणि ती पुन्हा ट्रान्सफर कुठे केली जाते, क्लोरोफिल एकडे ट्रान्सफर केली जाते. तर अशा प्रकारे आपण फोटोसिंथेटिक पिगमेंट्स बघितले. 2 प्रीडॉमिनंट टाईप्स ऑफ क्लोरोफिल्स. म्हणजे आपल्या ज्या प्लांट्स आहेत, हायर प्लांट्स आहेत, त्याच्यामध्ये काय आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर प्रेझेंट अँड दे आर प्रेझेंट ऑन दी थायलाकॉइड मेम्ब्रेन प्रेझेंट इन दी क्लोरोप्लास्ट. इन दिस वे we see the structure of chloroplast and types of photosynthetic pigment. Next part we will see the next lecture. Thank you.